न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। तलवार हातात घेऊन रील्स बनवून ती इंस्टाग्राम खात्यावर अपलोड करणाऱ्या सिन्नर शहरातील 3 रील स्टारला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून तलवारी जप्त करत दिलाय चांगलाच चोप। सिन्नर तालुक्यातील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर शहरातील शाहू हॉटेल परिसरामध्ये एका पल्सर मोटारसायकलवर बसून तलवार हातात घेऊन ती हवेत फिरवताना इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केलेला होता। या माध्यमातून सिन्नर शहरामध्ये दहशत पसरवत होते। या प्रकाराची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिले। त्याप्रमाणे सदरील रील्स बनवणारे आणि अपलोड करणारे मुलांच्या वर्णनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शहरात शोध घेतला असता ते सातपीर गल्ली परिसरात मिळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची चौकशी केली असता ऋषिकेश राजेंद्र बोरसे, धीरज बाळू बर्डे असं समजून आले। तेव्हा त्यांच्याकडे रील्समधील तलवारीबाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोकेनगर भागात राहणारा इसम गुरुनाथ भागवत हलकुंडे याच्याकडून घेतली होती। गुरुनाथ भागवत हलकुंडे याचा सिन्नर शहरात शोध घेतला असता तो हॉटेल शाहूच्या जवळ मिळून आल्यामुळे त्याच्याकडील तलवारीबाबत चौकशी केली असता त्याने 2 तलवारी या पंजाब अमृतसर येथून विकत आणलेल्या असून त्या सिन्नर शहरालगत मणेगाव रोड येथे त्यांच्या गायींच्या गोठ्यात लपवून ठेवलेल्या असल्याचं सांगितलंय। तेव्हा पंचांसमक्ष मणेगाव रोडलगत असलेल्या गोठ्यामध्ये छापा टाकून 2 स्टेनलेस स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या। यामध्ये एकूण 3 मुलांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सिन्नर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश जगताप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, कुणाल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे।